रामकृष्ण हरी. मित्रांनो, कलियुगातील प्रत्यक्ष दैवत मानल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजींचे मंदिर जगातील सर्वात समृद्ध मंदिर का आहे हे आपण सगळेच जाणतो. पण तुम्हाला माहिती आहे का की साक्षात सृष्टीच्या पालनकर्त्याला वैकुंठ सोडून पृथ्वीवर एका मानवासारखे का भटकावे लागले? देवाला लागलेली भूकतहान मिटवण्यासाठी साक्षात महादेव आणि ब्रह्मदेव गाय वासरू का बनले? आणि एका कुऱ्हाडीच्या वाराने सुरू झालेली ही कथा पुढे कशी बदलली? अंगावर काटा आणणारा हा महापौराणिक प्रवास आज आपण या पहिल्या भागात पाहणार आहोत. कथेची सुरुवात एका विशाल यज्ञापासून होते. सरस्वती नदीच्या तटावर अनेक ऋषीमुनी एकत्र येऊन विश्वाच्या कल्याणासाठी यज्ञ करत होते. तिथे त्यांच्या मनात प्रश्न पडला की त्रिदेवांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश सर्वात सात्विक कोण आहे, ज्याला या यज्ञाचे फळ अर्पण करावे? या परीक्षेसाठी महर्षी भृगू यांची निवड करण्यात आली. भृगू ऋषींनी सत्यलोक आणि कैलासावर जाऊन परीक्षा घेतली, जिथे त्यांना रजोगुण आणि तमोगुणाचा अनुभव आला. शेवटी भृगू ऋषी वैकुंठात पोहोचले. तिथे भगवान विष्णू योगनिद्रेत विश्राम करत होते आणि देवी लक्ष्मी त्यांचे चरण रेंगाळत होत्या. ऋषी आल्यावरही विष्णूंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे भृगू ऋषींचा क्रोध अनावर झाला. त्यांनी अहंकाराच्या भरात थेट विष्णूंच्या वक्षस्थळावर छातीवर पायाने जोरदार प्रहार केला. विष्णुदेव मात्र शांत राहिले. त्यांनी ऋषींचे पाय हाती घेऊन विचारले, ऋषीवर, माझे वक्ष कठोर आहे, तुमच्या कोमल पायाला दुखापत तर झाली नाही ना? विष्णूंच्या या क्षमाशीलतेमुळे त्यांची श्रेष्ठता सिद्ध झाली. परंतु विष्णूंच्या छातीवर देवी लक्ष्मींचा वास असतो. आपल्या निवासस्थानावर आणि स्वतःच्या आदरावर झालेला हा आघात लक्ष्मी मातेला सहन झाला नाही. अत्यंत दुःखी आणि क्रोधित होऊन त्यांनी वैकुंठाचा त्याग केला आणि त्या पृथ्वीवर कोल्हापूर येथे तपश्चर्येसाठी निघून गेल्या. लक्ष्मी विना वैकुंठ सुने झाले. मातेच्या वियोगाने व्याकुळ होऊन शेवटी भगवान विष्णूंनीही वैकुंठ सोडले आणि मानव रूपात पृथ्वीवर अवतरले. लक्ष्मी मातेचा शोध घेत विष्णुदेव तिरुमलाच्या पवित्र पहाडांवर शेषाचलम आले आणि तिथे एका वारुळाला आपले घर बनवून तप करू लागले. मानव शरीर धारण केल्यामुळे त्यांना भूक तहान जाणवू लागली. हे पाहून ब्रह्मदेव गाय बनले आणि महादेव वासरू बनले. चोल देशाच्या राजाच्या गोठ्यात राहून ती गाय रोज जंगलात विष्णूंच्या वारुळावर जाऊन स्वतःच्या दुधाची धारा सोडू लागली, ज्यामुळे देवाची भूक मिटायची. एक दिवस राजाच्या ग्वाल्याने हे पाहिले आणि रागाच्या भरात गायीवर कुऱ्हाडीनं वार केला. देवानं तो वार स्वतःच्या डोक्यावर झेलला, ज्यामुळे त्यांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. जखमी अवस्थेत देवाची भेट वराह स्वामींशी झाली, ज्यांनी त्यांना राहण्यासाठी जागा दिली. त्यानंतर ते वकुला देवींच्या आश्रमात आले. वकुला देवी या पूर्वजन्मीच्या यशोदा माता होत्या, ज्यांना द्वापर युगात विष्णूने कलयुगात त्यांच्या हातून लग्न पाहण्याचं वचन दिले होते. वकुला देवींनी आपल्या या पुत्राचं नाव श्रीनिवास ठेवले. रामकृष्ण हरी. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिले की वैकुंठ सोडून आलेल्या विष्णूंना वकुला देवींनी आपल्या पुत्रासारखे आश्रय दिले आणि त्यांचे नाव श्रीनिवास ठेवले. आता कथेच्या या उत्तरार्धात आपण पाहणार आहोत की श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांचे मिलन कसे झाले आणि आज जे भक्तांचे कोट्यवधी रुपयांचे दान तिरुपतीच्या हुंडीत जमा होते, त्याचा देवाच्या एका ऐतिहासिक लिखित कराराशी काय संबंध आहे. शेवटपर्यंत हा रोमांचक भाग नक्की पहा. त्याच काळात तोंडमंडलम क्षेत्रात राजा आकाश राजा राज्य करत होते. त्यांना यज्ञभूमीतून सोन्याच्या कमलामध्ये एक दिव्य कन्या प्राप्त झाली, जिचे नाव त्यांनी पद्मावती ठेवले, जी महालक्ष्मीचाच अंश होती. एक दिवस जंगलात शिकारी दरम्यान श्रीनिवास आणि राजकुमारी पद्मावती यांची पहिली भेट झाली. हे केवळ दोन जीवांचे नाही, तर साक्षात विष्णू आणि लक्ष्मीचे पुनर्मिलन होते. दोघांमध्येही अपार प्रेम निर्माण झाले. श्रीनिवास पद्मावतीच्या वियोगात अन्नपाणी सोडून बसले. जेव्हा वकुला देवींना हे समजले, तेव्हा त्या राजाकडे विवाहाचा प्रस्ताव घेऊन जाण्यास तयार झाल्या. परंतु राजा हा प्रस्ताव नाकारेल या भीतीने स्वतः श्रीनिवासांनी एक भविष्य सांगणाऱ्या स्त्रीचं रूप घेतले
आणि ते राजवाड्यात पोहोचले. त्यांनी राणीला सांगितले की तुमची कन्या साक्षात लक्ष्मीचा अवतार असून तिचा विवाह एका वनवासी युवकाशी होईल, जो स्वतः नारायण आहे. यामुळे जेव्हा वकुलादेवी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्या, तेव्हा राजा आणि राणीने आनंदाने या विवाहाला होकार दिला. विवाह ठरला. पण अडचण अशी होती की श्रीनिवास हे एका वनवासीच्या रूपात राहत होते आणि त्यांच्याकडे विवाहाच्या भव्य खर्चासाठी धन नव्हते. या समस्येचं निवारण करण्यासाठी त्यांनी देवांचे कोषाध्यक्ष कुबेर यांचं स्मरण केले. कुबेरांनी एका लिखित करारावर श्रीनिवासांना 1,14,00,000 सोन्याच्या मोहरांचं कर्ज दिले. देवाने कुबेरांना वचन दिले की कलियुगाच्या शेतापर्यंत ते या कर्जाचं केवळ व्याज फेडत राहतील आणि जे भक्त श्रद्धेने हुंडीत दान करतील तेच धन या व्याजाच्या रूपात कुबेराकडे जाईल. या धनातून नारायण वनम येथे अत्यंत भव्य दिव्य विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर श्रीनिवास, पद्मावती आणि वकुलादेवी तिरुमलाच्या पहाडांवर साधेपणाने राहू लागली. काही महिन्यांनी जेव्हा मूळ वैकुंठातील महालक्ष्मी कोल्हापूरहून तिरुमला येथे पोहोचल्या, तेव्हा तिथे लक्ष्मी आणि पद्मावती या दोन्ही देवींमध्ये संवाद झाला. या संपूर्ण तणावाला आणि लीलेला विराम देण्यासाठी, तसेच कलियुगातील मानवाला सदैव दर्शन देण्यासाठी भगवान श्रीनिवासांनी स्वतःचे एका पाषाण मूर्तीत रूपांतर केले. हे पाहून दोन्ही देवींचे डोळे उघडले आणि त्यांनीही देवाच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. महालक्ष्मी देवाच्या वक्षस्थळाच्या डाव्या बाजूला आणि पद्मावती देवी उजव्या बाजूला सुवर्ण रूपात समाविष्ट झाल्या. आजही तिरुमलाच्या गाभाऱ्यात बालाजींच्या छातीवर या दोन्ही देवी स्पष्टपणे पाहायला मिळतात. अशी आहे कलयुगातील प्रत्यक्ष दैवताची ही लीलामयी कथा. माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये गोविंदा गोविंदा लिहून नक्की सांगा.